लोहारी ग्रुप ग्रामपंचायत तालुका पाचोरा आर्वे गावातील रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण, रस्ता अडवून घर बांधणीचा प्रकार उघड। परिसरातील मुख्य रस्त्यावर थेट घर बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या अतिक्रमणामुळे ये-जा पूर्णपणे विस्कळीत झाली असून शाळेत जाणारी मुले, महिला आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित ठिकाणी पूर्वी रुंद सार्वजनिक रस्ता होता, मात्र काही व्यक्तींनी मनमानीपणे बांधकामाला सुरुवात केली असून प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। रस्ता अडल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यांनाही मार्ग मिळणे कठीण बनले आहे। त्यामुळे तातडीने अतिक्रमण हटवून मूळ रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोहारी ग्रुप ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक यांची भेट घेतली व त्यांनी सांगितले, गावातील रहिवासी यांचा अर्ज ग्रामपंचायतला आला असून आम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन ते बांधकाम काढण्यात येईल असे सांगितले। माझं गजानन केशव नन्नावरे, ग्रामपंचायत अधिकारी लोहारी बुद्रुक। जे आर्वे गाव आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये येते, त्या गावात एका व्यक्तीने रस्त्यामध्ये घर बांधलेले, वास्तविक ते कागद त्याचे नाही, त्याच्या नावे सुद्धा नाही। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सदर विलास वाल्मिक तडवी यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे। मंजूर घरकुला संदर्भात त्यांनी रस्त्यात बांधकाम केल्या संदर्भात 8 ते 9 लोकांनी, तडवी लोकांनीच आमच्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे। त्यांना मी समजून सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्ही जागा सांभाळलेली आहे त्याच ठिकाणी घरकुलाचे बांधकाम सुरू करा, पण त्यांनी तसं न करता मुद्दामून तक्रारदारांच्या रस्त्यामध्ये मोठा बांधकाम केल्याचे निदर्शनास आलं। त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना 2 नोटीस दिलेले आहे आणि पुढील कारवाई पोलीस बंदोबस्त घेऊन आम्ही ते केलेलं बांधकाम हे काढण्याची कारवाई करणार आहोत। आता आम्ही याच्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पोलीस बंदोबस्तासाठी परवानगीचं पत्र पाठवू। त्याच्यानंतर ते पाचोरा पोलीस स्टेशनला येईल। त्याच्यानंतर त्यांची प्रोसिजर प्रमाणे किती दिवस लागतात मी आज तर नाही सांगू शकत, पण आम्ही ती कारवाई करणार आहोत। मी प्रवीण नामदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ता, लोहारी बुद्रुक। माझी पत्नी रंजना पाटील ही 10 वर्षापासून ग्रामपंचायत सरपंच पदावर कार्यरत आहे। ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जे आर्वे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एका विलास तडवी नावाच्या व्यक्तीने घरकुल जे आहे त्याचं मंजूर झालेलं, त्यांना नकोच्या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे। त्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की संबंधित विलास वाल्मिक तडवी याचं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेलं आहे। वास्तविक पाहता जी जागा घरकुलासाठी त्याची आहे त्या जागेवरच त्याने बांधकाम करणं क्रमप्राप्त होतं, परंतु त्याने तसं न करता त्याने रस्त्यामध्ये जिथून सार्वजनिक रस्ता आहे त्या ठिकाणी त्याने अतिक्रमण करून रस्ता काबीज केलेला आहे, पूर्णवतीचं बांधकाम केलेलं आहे। सदर बाबतीत माझी पत्नी स्वतः रंजना पाटील स्वतः स्पॉटला जाऊन आली, त्यांना सूचित केलं की तुम्ही इथं बांधू शकत नाही, परंतु सामनेवाले गावातील अंतर्गत राजकीय कलह जो असतो, राजकीय विरोधक जे असतात ते सदर जो सामनेवाला आहे याला खतपाणी घालत आहेत। त्याच्यामुळे माझ्या पत्नीने ग्रामविकास अधिकारी यांना सूचित केलेलं आहे की तात्काळ पोलीस बंदोबस्त लावून जी फी असेल ती तात्काळ भरा व सदरचे अतिक्रमण आपल्या स्तरावरून तात्काळ काढण्यात यावं अशी सूचना जवळजवळ महिन्यापासून केलेली आहे।